करेल त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय तेवढ्याच ताकदीचा आज 2 दिवस सातत्याने क्रिकेट खेळणारा अक्षित आणि ऋत्विज इलेव्हन आणि पहा आयोजकांकडून सूचना आली 3 टीम एक सामना जिंकलेले आहेत आणि आयोजक आम्हाला सांगतात की जास्त धावा ज्या टीमच्या राहतील टोटल करून त्या संघाला पुढे प्रवेश दिला जाईल याची सूचना लक्षात ठेवा 2 जिंकल्यात तरी देखील आणि 2 टीमा 2-2 मॅच जिंकल्या तर त्यांच्या धावा काउंट केल्या जातील आणि जास्त धावा असणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यात येणार आहे आयोजकांकडून सूचना आहे सेमीफायनल त्यामुळे कुठला संघ खेळेल अद्याप निश्चित नाही ही मॅच फार महत्त्वाची दोन्ही टीमसाठी वशा 11 टीमचे गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुनील येतात बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात अक्षित अँड ऋत्विज 11 राजन आणि त्याच्या सोबतीला आतिश कालच्या दिवसामध्ये आतिशनं धुमाकूल घातला बॅटिंग मधून वेगवेगळे प्रकारचे स्टायलिश फटके पाहायला मिळाले पहिला बॉल अगदी धीम्या गतीचा चेंडू रिलीज केला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल न केले सुरुवात चांगली गोलंदाजी पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाली गोलंदाज सुनील लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर गोलंदाज स्टेप आउट केला पुढे सरसावले फिल्डर उभा प्रणयने टिपलाय कॅच दिलाय पहिला धक्का अक्षित आणि ऋत्विज 11 टीमला 0 वरती 1 नवीन खेळाडू येतात अक्रुल पाटील हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती वन डाऊनच्या भूमिकेत दोन्ही टीम्सनं 2 सामने जिंकलेत कालच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकणारे संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि फक्त एक मॅच त्यांना जिंकून क्वालिफायर व्हायचं आहे म्हणजे 2 टीम मधून एक कुठला तरी संघ क्वालिफायर होईल पण चान्सेस विचार केला तर गीतेश जोशी चांगल्या फॉर्म मध्ये आणि त्याच्या विरोधात असणारा सूरज तो देखील तेवढ्याच प्रचंड फॉर्म मध्ये राहिलाय 2 दिवसामध्ये डावकुऱ्या हाताचा गोलंदाज त्याच्यासमोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज बॉल सोडलाय त्या ठिकाणी आशिषजी पाटील पाहायला मिळाले साधा सिंपल बॉल कनेक्ट करू शकले नाहीयेत बॉल रोखू शकले नाहीयेत धावा मिळतात 4 बबनदादा ठाकूर खोपटे यांचं आगमन झालंय बबनदादा ठाकूर यांना आम्ही विनंती करू या आपण मंचावरती बबनजी ठाकूर खराब फिल्डिंग आणि इथे 4 एक्स्ट्रा रन सुनील गोलंदाजी करतात फिल्डर्सला देखील साथ द्यावी लागेल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला स्विंग अँड मिस आणखीन एक डॉट बॉल इथे चांगली गोलंदाजी एकीकडे अनुभव आहे तर दुसरीकडे युवा जोश आणि त्याच्यावरती मात करत असताना सुनील नामक गोलंदाज वय वर्ष 40हून अधिक 40+ गोलंदाज आहेत आणि इथे चांगली कलात्मकता कौशल्य गुणवत्ता माझ्यामध्ये ठासून भरले हे सांगणारी गोलंदाजी चांगला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं लेग स्टंपच्या बाहेर चाललाय पंचांचा इशारा आला इट्स अ वाईट बॉल गोलंदाज थोडेसे आशाभूत नजरेने पंचांकडे जरूर पाहिलं परंतु क्वालिफाईड अंपायर सज्जनजी नवाले हे मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी सांगितलं लेग स्टंपच्या बाहेर आहे त्यामुळे एक अतिरिक्त धाव स्टेप आउट केला पुढे सरसावले बॅट्समन लॉंग ऑनच्या रिझन मध्ये सूरज फील्ड करतात रन्स मिळेल 1 धाव कालच्या दिवसामध्ये वशा 11 विंदण्यासाठी इथून सूरज असतील तदनंतर बबलू दादा असतील या 2 खेळाडूंनी तारणहार बनत मॅच जिंकून दाखवली आणि तदनंतर सामने जिंकलेत गीतेश जोशी स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर देखील बबलू दादांनी जी जिम्मेदारी घेतली या टीम साठी आणि कालच्या दिवसामध्ये शॉट ऑफ द डे पॉइंटच्या वरून त्यांनी ठोकलेला तो षटकार लाजवाब राहिला नवीन खेळाडू आतिश वाकडे नावामध्ये वाकडेपणे आणि वाकडे तिकडे फटके कालच्या दिवसामध्ये त्यांना खेळून दाखवले क्रीडांगणामध्ये काल वेगवेगळे प्रकारचे फटके आतिश वाकडेचे पाहायला मिळाले रिव्हर्स स्वीप पॅडल स्वीप खेळला फाईन लेगला टोलावलेला फटका पल्लू स्कूप दिल्लू स्कूप वेगवेगळे फटके आतिश वाकडेच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि आज देखील त्याच्याकडून तीच अपेक्षा सूरज नवाले करतायत पहिल्या षटकाचा खेळ संपला धाव फलकावरती सुनील यांनी धावा दिल्या अवघ्या 7 गोलंदाजी आवडली असं सुनील यांची तर टाळ्या होत्या कारण मैदानामध्ये हे खेळाडू कमी खेळतात आज गावासाठी खेळण्याची संधी मिळाली तर आज ते उतरलेत क्रीडांगणामध्ये विंदणे प्रीमियर लीग अभिमानाची सन्मानाची स्पर्धा पर्व 7व्या आणि 7व्या पर्वामध्ये प्रत्येकानं जल्लोषानं या स्पर्धेचा आनंद लुटलाय नवीन गोलंदाज वैभव कांबळे
हा नवीन गोलंदाज वैभव कांबळे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फक्त 7 धावा झाल्यात. 7 बॉलचा खेळ संपला आणि आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण वैभवला पाहताय. मध्यम गतीचा गोलंदाज, मीडियम फास्टर. चांगली गोलंदाजी ते साकारावी लागेल. हो हेच फटके कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिले, परंतु इथून शॉट सिलेक्शन जरूर चांगला होता. चला थर्ड अंपायर बॅटिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यूची माग केली. तिसरे पंच, 2 ऑफिशियल अंपायर्स, एकीकडे तुकारामजी, दुसरीकडे सज्जन दादा आणि आता तिसरे पंच स्क्रीन वरती हा निर्णय पाहतील. हाईट फॅक्टर इश्यू आहे की नाहीये ऑनफिल्ड अंपायर्स सांगितलं. बॅट्समन थोडेसे डाऊन झालेत, परंतु थर्ड अंपायर्स काय डिसिजन देतील याकडे आपण जाऊया. चला कोणीतरी तिसरा पंच. थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त उंची आणि इथून नो बॉलचा इशारा. फ्री टाइम. या बॉल वरती मुक्तपणे खेळण्याची संधी. नो +1 टोटल 2 धावा आपण ऍड करूया. स्ट्राइक वरती बॅट्समन अक्रुल पाटील. अक्रुल पाटील हा खेळाडू डावखुरा त्याचा फलंदाज आहे आणि तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फ्रीटचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल. हवा तितका फायदा उचलू दिला नाहीये. डावखुरा त्याचा फलंदाज आहे आणि डावखुरा त्याच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम केलंय गोलंदाज वैभवनं. नो बॉल जरूर आला, परंतु त्याच्यानंतर चुका सुधारत असताना चांगली नियंत्रित गोलंदाजी तो करतोय. डॉट बॉल फेकलाय. चांगली चेंडू, चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल इथे दबाव वाढवताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. अक्रुलच्या विरोधात भन्नाट वेग वैभव या नामक गोलंदाजाचा. दोन्ही टीम साठी ही महत्वाची मॅच आहे. तेवढा दबाव नाही, कारण दोन्ही संघाने दोन सामने जिंकलेत. फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. फाईन लेगला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. वैभवची लाईन थोडीशी या बॉल वरती भरकटली. लेग स्टंपच्या अगदी थोडासा बाहेर जाणारा चेंडू. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. वशा 11 विंदणीच्या खेळाडूंचं आपण कौतुक करूया. चांगला संघ त्यांचा पाहायला मिळतो. या टीमचे पुरस्कर्ते सुरेश दादा पाटील यांनी या संघाची बांधणी केली. टीमचा कॅप्टन गीतेश जोशी. चांगला खेळ या टीमने खेळला. अक्रुलचा फटका फसला. जेलची संधी आहे. खेळाडू पासून बॉल पडला पुढे आणि इथून एक धाव झाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा केलाय पलटवार आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी इथे जलद गतीने पूर्ण केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. वशा 11 विंदणीकडे बॅट्समन चांगले आहेत, त्यामुळे तुम्हाला धावा काढाव्या लागतील. अक्षित आणि ऋत्विज 11 टीम धाव फलकावरती 15 धावा जोडल्या गेल्यात. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आपण वैभवला पाहतोय. वेगवान जलद गतीचा गोलंदाज. ओ लाईन. पुन्हा एकदा वेगाने चेंडू रिलीज केला. सज्जनजी नवाळे यांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन्स. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. एकीकडे डार्क ब्ल्यू कलरची जर्सी आहे, दुसरीकडे डार्क पर्पल कलर. दोन्ही संघ उत्तमरित्या खेळले, त्यामुळे सेमी फायनल मध्ये कोण दाखल होईल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये बदल केला. कमी गतीने चेंडू रिलीज केला. बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 16 धावा.
दोन षटके संपलीत. दुपारचं सत्र सुरू आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतो, कुणी जेवणाचे राहिले असाल तर जेवून घ्या. आयोजकांकडून आम्हाला वारंवार तीच सूचना येते, कारण भरपूर प्रमाणात जेवण आहे, त्यामुळे कुणी राहिले असतील तर कृपया जेवून घ्या अगोदर. आपण नंतर मॅचचा आनंद लुटा. बरेचसे प्रेक्षक असतील, समर्थक, खेळाडू. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती आशिष पाटील, लेफ्ट हँडेड गोलंदाज, ज्यांच्या हातामधून मागील ओव्हरमध्ये चेंडू निसटला, तिथे 4 आल्या. पण तो कालच्या दिवसामध्ये आशिष पाटील याने काय बॉलिंग केली. चांगलं गोलंदाज आहे आणि अनेक वर्ष विंदणे टीम मध्ये आम्ही या खेळाडूला खेळताना पाहिलंय. आणि आताच्या घडीला पाहायला गेलं तर युवका खेळाडूंना विंदणे संघामध्ये जागा दिली जाते. उरण तालुक्यातील एक मोठा संघ म्हणून विंदणे टीमची ओळख आहे आणि त्यामधील एक खेळाडू तुम्हाला आज संपूर्ण दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये 8.0च्या सरासरीने 16 बनल्यात. विकेट आली, इथून एक फलंदाज बाद झाला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा भाग लागला नाहीये, कुठल्याही प्रकारचा इशारा पंचांचा आला नाही. आणखीन एक डॉट बॉल. 13 बॉल मध्ये फक्त 16 काढू दिल्या. कम्मालीची बॉलिंग वशा 11 विंदणे. त्यांना ठाऊक आहे जिंकलो तर आणखीन एक सामना सोपा होईल आणि त्याच्यानंतर ही चमचमणारी ट्रॉफी सेमी फायनल मध्ये कोण जाईल. सेमी फायनल, फायनल फक्त एका संघाला ट्रॉफी मिळणार आहे, जो संघ चॅम्पियन ठरेल. पुन्हा एकदा अतिश वाकडे स्वीप करण्याचा प्रयत्न. आता लाईन खराब आहे, अंपायरचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. स्टंपच्या मागून प्रल्हादजी पाटील, बबलू दादा अगदी खुश नाहीये, ते नाराज पाहायला मिळाले पंचांच्या कामगिरीवरती. अंपायरनं सांगितलं इट्स अ वाईड बॉल. वाईट बॉलचा इशाराला गोलंदाज तयार. आशिष आडव्या बॅटने खेळलाय, हवेमध्ये संचारलाय बॉल. बराच वेळ उंची जास्त राहिली, लांबी पडली कमी. क्षेत्ररक्षक प्रणय पोहोचला. 2 धावा. डायरेक्ट हिट झालं असतं तर परतावं लागलं असतं खेळाडूला. इथे धावा मिळतील टोटल 2. या 2 धाव संख्येनं स्कोर बोर्ड वरती धावा लागतात. 19 धावा. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 19 बनल्यात. पुढे सरसावले, स्टेप आउट केला बॅट्समन. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे फ्लंबल झाले. धावा मिळतात 2. जिथे 1 आहे तिथे 2-2 धावा मिळाल्या जातात. आणि पहा जिथे मोठे फटके येत नाही तिथे सिंगल डबल देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. या क्रीडांगणाचा जर विचार केला तर दुपारच्या सत्रामध्ये डावकुरे आताचे खेळाडू जर तुमच्या टीम मध्ये असतील तर डावकुरे आताच्या खेळाडूंना चांगली साथ मिळते. वाऱ्याची पूर्णपणे साथ आहे आणि डावकुरे आताच्या खेळाडूंसाठी जी बाउंड्री आहे ती अगदी थोड्याशा प्रमाणात छोटी आहे, त्यामुळे डावकुरे आताचे खेळाडू धुमाकूळ माजू शकतात. आतिश देखील तोच प्रयत्न करतोय. मगाशी चर्चा केली की डावकुरे हाताच्या खेळाडूंना साथ आहे, त्यांनी डावक्या हाताने रिव्हर्स खेळला, फटका बॉलला दडलाय, सीमा पार. 4 रन. 4 धावेने संघाची धावसंख्या 25 लॉस ऑफ द 1 विकेट. 25 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये टीमचे पुरस्कर्ते संघ मालक पाहायला मिळत नाही. सुरेश दादा काल मैदानामध्ये खेळले जरूर, आज मात्र स्क्वॉड मध्ये ते नाहीयेत. ही मॅच महत्वाची. डू ऑर डाय. जिंकलो तर पुढच्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टंपच्या मागे फिल्डिंग झाली खराब. 1 धाव झाली पूर्ण. परेश धावतात बॉल मागे, पायाने लोटले. आणखी पुढे बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला. अगदी बॉल लोटत असताना पुढच्या दिशेनं फिल्डर्सनं मदत केली, फलंदाजांना धावा मिळाल्या 4. 29 धावा. चला ज्या टार्गेटची आपण चर्चा केली कमीत कमी 40 झाल्या तर मजा येईल आणि त्या उद्देशाने आता बॅटिंग करतायत अक्षित आणि ऋत्विज. मोठा फटका खेळला. बॅटच्या रडार मध्ये फिल्डर नाहीयेत. गॅप सिलेक्शन. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील टोटल 4. चला आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रेक्षक देखील आहेत, ते सांगतायत 4 धावा आहेत. 4 धावा मिळतील या बॉलवरती आणि हे महागडे षटक राहिलं आशिष पाटील यांचं. तब्बल 17 धावा या षटकामध्ये आल्या आणि पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मगाशी रिक्वायर्ड करंट रन रेट होता 8.00. तो आता पोहोचलाय 11 वरती आणि संघाची धाव संख्या 1 बाद 33 धावा.
3 षटकांमध्ये 33 धावा. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये टीमचा कॅप्टन गीतेश जोशी मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलेला खेळाडू एकीकडे आतिश नॉस्ट्राईक एंड वरती आणि त्याला साथ देतोय अक्रोल पाटील. बरेचसे बॉल अक्रोल खेळलाय, परंतु आता अपेक्षा करूया त्याच्या बॅट मधून एका दोन मोठे फटके डीप मिड विकेटला टोलवल्या. फटका क्षेत्ररक्षकांना द्या. चांगली फिल्डिंग करतोय प्रणय. प्रत्येक बॉल वरती आतापर्यंत त्यानं बॉलला रोखण्याचं धाडस दाखवलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळालं. स्पर्धेचा विचार केला तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सायकल देखील आहे. पुढचा बॉल गीतेश जोशी यांचा फुल टॉस आहे. पंचांनी ती इशारा दिला, इट्स अ नो बॉल. नो +1 अंपायरचा इशाराला हाईट फॅक्टर. आता फिल्डिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यूची माग केली. चला एकच रिव्ह्यू आहे, त्यामुळे आता फिल्डिंगचा जो रिव्ह्यू आहे तो त्यांनी मागितलाय. थर्ड अंपायर्स पाहतील स्क्रीन वरती पीटीसी लाईव्ह. उत्तमरित्या क्लॅरिटी आणि क्वालिटी स्पर्धेची पाहायला मिळते आणि डिसिजन येईल तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे इथून. बबनदादा ठाकूर यांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम खोपटे. नेहमी खोपटे गावामध्ये गेल्यानंतर त्यांचं प्रेम आमच्यावरती राहतात. बबनदादा मनपूर्वक स्वागत आहे. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. आणि रिव्ह्यू संपलाय. दोन्ही टीम्स लक्षात ठेवा, जी तुम्ही रिव्ह्यूची मांग केली होती दोन्ही टीम्सने एक एक रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती गीतेशचा पुढचा बॉल. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. अतिरिक्त एक धाव इथे देखील मिळेल आणि एका धावेनं संघाची धाव संख्या 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 37 रन्स. आणखीन एक चांगला बॉल. इथून डॉट बॉलचा इशारा. कुठल्याही प्रकारची रन्स आली नाहीये मागील काही बॉल मध्ये. क्लीन बॉल, दांडी गुल. गीतेश जोशीला स्टंप दाखवून ही केली चुकी बॅट्समन अक्रोल पाटीलनं आणि त्याला दिला परतीचा इशारा. आणखीन एक धक्का. नवीन खेळाडू त्यात मैदानामध्ये कुणाल. काल इम्पॅक्ट म्हणून बॅटिंग साठी उतरला आणि कमालीचा इम्पॅक्ट राहिलाय खेळाडूचा. 2 मोठे षटकार मारले, मॅचला टर्न केलं आणि आज देखील काही उर्वरित बॉल मध्ये त्याला आता इथून क्षमता दाखवावी लागेल. काही उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षित अँड ऋत्विज 11 टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने सांगितलं आम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं वशा 11 विंदणे टीमला आणि इथून वशा 11 विंदणेची गोलंदाजी लाजवाब राहिली. गीतेश जोशी याने देखील विकेट पटकावले. पुढच्या मॅचचा टॉस करू आपण. वसंत नवाले, प्रवीण भोईर प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन वसंत दादा या टॉस साठी आणि कट्टा बॉयज समीर पाटील. चला तो एक टॉस साठी जॉईंट व्हा. पहिलं सत्र आता संपणार आहे आणि पहिल्या सत्रानंतर आपण टॉस साठी जाऊ आणि ती शेवटची मॅच आहे. तदनंतर ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप बी, ग्रुप ए अशा सेमीफायनल आणि तदनंतर तीन चेंडू राहिले. शेवटच्या 3 बॉलचा खेळ. गीतेश जोशी उर्वरित 3 चेंडू मागे तयार. कुणाल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटची लागले त्याची एज. मागच्या दिशेनं बॉल फ्लाय झाला. रन्स मिळते 1 स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा अतिश धाव फलकावरती धावा 38 धावा. चला कमीत कमी आपण चर्चा केली 40 बनायला हव्या, तिथपर्यंत पोहोचलाय जरूर संघ. पण या क्रीडांगणामध्ये 40 धावा कितपत योग्य आहेत हे दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. कारण या क्रीडांगणामध्ये मागील मॅच मध्ये आम्ही 70, 75, 68, 60 अशा धावा 4 षटकांमध्ये पाहिल्या. त्यामुळे या कदाचित कमी पडतील का अक्षित अँड ऋत्विज 11 टीमला. गीतेश जोशीचा पुढचा बॉल. ओव्हर द विकेट्स 2 बॉल शिल्लक आहेत. वारंवार स्विचिट, त्यासाठी नजर बसवावी लागते, त्यासाठी प्रॅक्टिस असायला हवी असते आणि वारंवार तेच फटके जर तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल तर गोलंदाज देखील तेवढे चाणाक्ष आहे. त्याने आधीच ओळखलं की बॅट्समन वारंवार रिव्हर्स खेळतोय आणि अगदी ऑफ स्टंपच्या समोर यॉर्कर बॉल फेकलाय. डॉट बॉल. पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू. गीतेश जोशी तयार. आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला पुन्हा एकदा प्रणय, ज्याने एकही बॉल सोडला नाही. फिल्डिंग करत असताना रनआउटची संधी आणि फलंदाज होतील धावबाद. पूर्व
पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या 39. सामना जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता. 4 षटक 40 धावा बॉल द्या लगेच मैदानामध्ये आणि 4 षटकामध्ये 40 काढायचे आहेत. संदेशजी पाटील संदेश पाटील पॅडी टॉस साठी या आणि आपण सन्मानाकडे जाऊया. बबन दादा ठाकूर अँड फ्रॉम कोपटे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष खोपटे बबनदादा ठाकूर यांचं आगमन आणि त्यांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत. ही संस्कृती आहे पाहुण्यांचं स्वागत करणाऱ्यांच्या आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे आदरातिथ्य सन्मान सातत्याने 2 दिवस आम्ही करतो आणि आज वेळात वेळ काढून बबनदादा ठाकूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष खोपटे उरण पूर्व विभागातील एक दमदार नेतृत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलंद आवाज आणि बबनदादा ठाकूर यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. धन्यवाद दादा, आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर निलेश घरत यांचा देखील आपण सन्मान करूया. निलेशजी घरत हे देखील उपस्थित राहिलेत. स्पर्धा VPL विंदडे प्रीमियर लीग आणि इथे पाहुण्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. निलेश साहेबांचा सन्मान निलेश घरत साहेबांचा सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा आम्ही सन्मान करतो. धन्यवाद मान्यवरांचा मनापासून आभार आणि जाऊया दुसऱ्या सत्राला. जशी सुरुवात होईल अक्षयजी पाटील सर आपल्या सोबत जोडले जातील. ऐकूया त्यांच्या आवाजातून आपण दुसऱ्या सत्राला जिथे 4 षटकामध्ये 40 काढायचे आहेत. चला बॅट्समन पाठवा. बशा 11 विंदणे. गीतेश दादा फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे प्रल्हादजी पाटील अर्थातच बबलू दादा आणि त्याच्या सोबतीला गीतेश जोशी टीमचा कॅप्टन मैदानामध्ये चाललाय. मॅच कोण जिंकेल कोण पराभूत होईल कुणी प्रेक्षकांना मैदानातून जाऊ नका, कारण रफ अँड टफ सामना तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल आणि जशी मॅच सुरू होईल अक्षयजी पाटील सर जोडले जाणार आहेत मायक्रोफोन वरती. धन्यवाद. दुसऱ्या सत्रामध्ये मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. विंध्य प्रीमियर लीग 2000 मध्ये या दरम्यान आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अर्थात बबन दादांचं शुभ आगमन झालेलं आहे. दादा आपण मला वाटते व्हॉट्सअपला मला ऍड आहात. मी पण आपले बरेचसे स्टेटस पाहत असतो. अगदीच दादांचं समाजसेवेकडे कल आहे आणि म्हणून आज क्रिकेटप्रती असलेलं प्रेम त्यांना या विंध्य प्रीमियर लीग पर्यंत घेऊन आलं. आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन चालतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धावा झाल्या धावपटलावर 39 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आणि ते 40 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करण्यासाठी वशा 11 या संघाच्या वतीनं सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. सरसेनापती गीतेश जोशी, नॉन स्ट्रायकरला प्रल्हाद पाटील आणि गोलंदाजी मार्कवर अक्रुल, जो अक्रुल मागच्या 4-5 वर्षामध्ये गीतेश जोशी याच्या कर्णधार पदावर खेळला आणि अक्रुल आज त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय. हा एक विरोधाभास आपण पाहतोय या टुर्नामेंटच्या माध्यमातून. पहिला चेंडू खेळून काढला हलक्या हातानं, धावपटलावर धावा लावल्या 2. प्रल्हाद पाटील याने मात्र वैयक्तिक खातं खोललं, सांघिक देखील 2 धावसंख्येने खातं खोललं. अक्रुल एक नवोदित गोलंदाज, आक्रमक गोलंदाज, प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे तो अक्रुल. या बल्ला फुलटॉस चेंडू, पंचांचं बोट मात्र अवकाशाकडे. प्रल्हाद पाटील मात्र 2 धावसंख्या बनवून हा मात्र खेळाडू कक्षाच्या आश्रयाला जाईल, कारण अर्थात सज्जनजी नवाले यांचं बोट वरती झालं. LBW आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1774 ला हा नियम आला आणि या नियमाची अंमलबजावणी होत असताना पंचांचं बोट अवकाशाकडे. प्रल्हाद पाटील मैदानाच्या बाहेर. इम्पॅक्ट
पाठ जो होतं चेंडूचं अगदी 3 यष्ट्यांच्या मधोमध असायला लागतं आणि त्यानंतर चेंडू तिथून यष्ट्यांवर अदलला पाहिजे असा एक LBWचा नियम आहे. तर नियमाची अंमलबजावणी इथं होत असताना प्रल्हाद पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला पहिला विकेट 2 या धावसंख्येवर परतीच्या रस्त्याकडे परततोय. 2 चेंडू अक्रूल यांनी फेकले, 2 धावसंख्या दिल्यात. पहिला चेंडू ऑन ड्राइव्ह केला, लॉंग ऑनच्या दिशेने 2 धावसंख्या काढल्या आणि दुसऱ्या चेंडूवर फुलटा चेंडू मोठा फटका केल्याचा होता, अपयश आलं, माघारी परतावं लागलं. 2 संघामधली ही लढत नाणेफेकीचा कौल वशा 11 संघानं जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आणि आमंत्रण स्वीकारत असताना 39 धावसंख्या धावपटलावर लावल्या. अक्षित आणि ऋत्विज 11 या संघानं. या दरम्यान बड्डे बॉय परीक्षित पाटील हा मैदानावर आहे. आज 2 बड्डे आहेत या विंधने गावामध्ये. बड्डे आहे भावांचा आणि जल्लोष आपल्या विंधने गावाचा असणार आहे. आज मात्र पार्टी शाटी असणार आहे, कारण आज फायनलचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. अक्रूल गोलंदाजी ट्रॅकवर, तिसरा चेंडू हाताळतोय. याला बॅटची कडा लागली, चेंडू मात्र चकवा दिलाय, हाताला चटका दिला आणि चेंडू निघून गेला गलीच्या हातामध्ये. 1 बाउन्स. इथे मात्र 1 धावसंख्या अर्जित करतोय बड्डे बॉय. स्ट्रायकिंगला सरसेनापती कर्णधार मागच्या मॅच मध्ये 43 धावसंख्येची खेळी साकारली. तो कर्णधार सरसेनापती मात्र मैदानावर उतरलाय. 40 धावसंख्येचं माफक आव्हान आहे. मागच्या मॅच मध्ये तब्बल 74 धावा त्यांच्या संघाने बनवल्या होत्या. आताच्या मॅच मध्ये आपण पाहूया काय करतोय. यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. 1 धावसंख्या अर्जित करेल. स्ट्राइक रोटेशन इथे पाहायला मिळेल. अक्रूल याला मात्र सन्मान देतो. चांगल्या चेंडूला सन्मान दिलं, खराब चेंडूला मात्र मोठे फटकेबाजी करणं. इट इज कॉल्ड ॲज अ क्रिकेट असतं, बाउन्सर असतं. इथे तुम्हाला स्लोवर डिलिव्हरी इथे पाहायला मिळते, यॉर्कर चेंडू पाहायला मिळतात, खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळतात. अशी विविधपूर्ण हा क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट आपण बघतोय विंधने प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. अक्रूल हा गोलंदाज आक्रमकरित्या गोलंदाजी करतोय. यावेळेला व्हेरिएशन पाहायला मिळतोय, विविधता पाहायला मिळतोय. गुडलेस स्पॉटला चेंडू पडल्यानंतर उसली घेतोय. मगाची आपण 4 ते 5 मॅचेस सकाळपासून बघितल्या, तिथे ह्या स्पॉटला चेंडू पडल्यानंतर खालच्या पट्ट्यात राहत होता. आता उन्हाचं प्रमाण वाढलंय, पिच थोडी आता हार्ड झाली. आता मात्र इथे गोलंदाजाला बाउन्स मिळतोय आणि त्याचा उपयोग अक्रूल आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू यावेळेला मात्र कव्हर ड्राइव्ह करायचा प्रयत्न केला होता, पण इथे झेल पकडलाय, संपलाय खेळ. इथे बड्डे बॉयचा आला तसा माघारी परतेल. आल्या पावली माघारी परतताना पांडवा टीमचा तिथे खेळाडू पॉइंटच्या दिशेने होता, पकडला गेला झेल आणि संपला गेला इथे खेळ. 4 धावा धावपटलावर, 2 इथे मात्र मोहरे तंबूच्या आश्रयाला गेलेत. 3 अजूनपर्यंत षटक बाकी आहेत, म्हणजे 18 चेंडू मध्ये बनवायच्या 36 माफक आव्हान आहे. पण ते माफक आव्हान मात्र आता थोडं कठीण होत चाललंय. अक्रूल यांना मात्र रिदमवर गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतवले. एक चांगला इथे षटक पहिल्या हाताला स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे कर्णधारानं पाहिलं होतं आणि एक चांगली गोलंदाजी करून त्यानं आपल्या संघाला मात्र थोडस स्थितीत आणलंय, मजबूत स्थितीमध्ये आणलंय. आता इथून म्हणजे येणारे 18 चेंडू प्रत्येक षटकामध्ये बनवायचे 12 आणि या 12 धावसंख्या बनवत असताना प्रत्येक षटका मग स्वतः सरसेनापती गीतेश जोशी मैदानावर. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून 43 धावा आल्या. 2 कर्णधार एकमेकाच्या विपक्षामध्ये, एकीकडे सूरज नवाले, दुसरीकडे गीतेश जोशी. सूरज नवाले आणि गीतेश जोशी मध्ये रंगलेला हा रणसंग्राम, रणधुमाली निमित्त आहे विंधने प्रीमियर लीग 2024. कालपासून 2 ते 3 सामन्यामध्ये एकमेकाच्या विरोधात होते, एकमेकांवर चिखलफेक झाकली, एकमेकांवर दगडफेक झाकली, एकमेकांवर आपण पाहतोय हमरी तुमरीची लढाई इथे पाहतोय. ही रणधुमाली आहे, निमित्त आहे आपल्या विंधने प्रीमियर लीग 2024चा. दिव्यमान सोहळा, मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि गावाच्या एकोप्याची ही लढाई आणि अर्थात पाहतोय आनंदाचा सोहळा विंधने प्रीमियर लीग 2024. पंचांचा इशारा, डाव्या एसटीच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू होता, डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जातोय. अगदी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं होतं, पण इथे मात्र वाईटचा इशारा. सज्जन जिनवाले मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे आहे. अनुभव मंडळी काय असतं प्रश्न तुम्ही विचारायचे नसतात. जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं, अनुभव तुम्हाला मिळत जातात. अशी अनुभव असलेली मंडळी या विंधने प्रीमियर लीग मध्ये आज 40+ माध्यमातून खेळत असताना पाहिलं.
मोठा फटका ऑन ड्राइव्ह इथे मात्र शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन गीतेश याच्या बॅट मधून येतोय विंधन प्रीमियर लीग 2024 चा दणदणीत झटका. अप्रतिम खेळी इथे केली जातोय. गीतेश जोशी आजच्या दिवसातील इन्फॉर्म. आज विंधने गावामध्ये चर्चा असणार गीतेश जोशी या नावाची, कारण त्याच्या बॅट मधून येणारा धावा आज मात्र त्याला चर्चेला त्याच्या उधाण आणलं जातोय. अप्रतिम फलंदाजी केली जातोय. क्राऊड वाढला जातोय. प्रेक्षकांचा इथे मात्र प्रतिसाद आहे. हाफ टॅकरचा चेंडू इथे स्लोअर चेंडू केला गेला होता. अगदीच आपण पाहतोय बॉडीला टच झाला चेंडू आणि डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने तिथे चेंडू अडवला जातोय. एकीच धावसंख्या दुहेरी मध्ये कन्वर्ट केली. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव देखील प्रयत्न केली जातोय. बघितली रे ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, का तर जिंकायचं आहे. अर्थात प्रत्येक जण जिंकायसाठी प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल. ती मेहनत सध्याच्या घडीला गीतेश जोशी सरसेनापती आपल्या संघासाठी करतोय. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर मजल मारतोय. संघ पोहोचतोय 14 या आकड्यावर. सूरज पाटील मैदानावर आहे. सूरज पाटील आणि गीतेश जोशी जोडी मैदानावर. हाफ टॅकरचा चेंडू पुल केला. चेंडू होईल का सक्सेसफुल? नाही, पकडला जाईल, संपला जाईल सूरज पाटीलचा खेळ. सूरज याला मात्र आज विझवलाय. जो सूर्य अर्थात पाहतोय सूरज, त्या सूरजला मात्र आल्या पावली माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 ते धक्का इथे बसलाय. तिसरा धक्का. धावपटलावर धावा स्थिरावल्या. प्रत्येक चेंडूवर ही चेंडू आणि फळीची लढत आहे. लंबतोंड गोलपिंड ठोकमठोक धडपकड प्रतिप्रोगिता. इट इज कॉलेज क्रिकेट मराठीमध्ये स्पष्ट डेफिनेशन आहे आणि स्पष्ट डेफिनेशनच्या माध्यमातून क्रिकेटचा खेळ 360 डिग्रीच्या गोलार्धामध्ये केला जाणारा खेळ. इथे कधी आनंदाची भरती असते, कधी पराभवाची होती असते. 360 डिग्रीच्या गोलार्धामध्ये केला जाणारा खेळ. विजयाचा झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटमध्ये आपण पाहतो विंधन प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला 39 धावा, 40 धावसंख्येचं आव्हान आहे. धावपटलावर धावा लागल्या 14. अगदी प्रत्येक चेंडूच्या मागे मी सांगतो 2-2 चेंडू मागे धावा सांगतोय. 14 धावा धावपटलावर. हाफ टॅकरचा चेंडू इथे पुल करण्याचा प्रयत्न होता, पण उजव्या अष्टीच्या बाहेर जाणार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमावली आहे. आता नियमाच्या अंतर्गत 22वा नियम आणि इथे मात्र दंडात्मक कारवाई केली जातोय. 15 धावसंख्या धावपटलावर असतील 3 विकेटच्या मोबदल्यात. अगदी आपण पाहतोय हमरी-तुमरीची लढाई या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा हाफ टॅकरचा चेंडू पुल केला. इथे मात्र डीप बॅकवर्ड स्लगच्या दिशेने चेंडू येतोय. शतरक्षक काही नाही, चेंडूला उचलणार, फेकणार. तोपर्यंत मात्र एक धावसंख्या इथे अर्जित केली जाणार. सरसेनापती, कर्णधार, नेता गीतेश जोशी स्ट्राइक एंडवर वैयक्तिक 10 धावसंख्येची झुंजार खेळी करतोय. संघ अडचणीत आहे. संघ अडचणीत आहे. परिस्थिती गंभीर आहे. खंबीर व्हावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकायचा आहे, इतिहास घडवायचा आहे, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. मोठा फटका. चेंडू मात्र दन 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 करत इथं मात्र समालोचन कक्षाला नतमस्तक होतोय. हा येतोय गीतेश जोशी याच्या बॅट मधून मोठा फटका देऊन जाईल. 6 धावा. अप्रतिम आक्रमक खेळी. आक्रमक सरसेनापती कसा असावा. कॅप्टन लीड फ्रंट असं म्हटलं जातं. समोरून लढाई करतोय, युद्ध करतोय, जिंकायचं आहे. अप्रतिम सेन्सेबल क्रिकेट. इट इज कॉल्ड एज क्रिकेट. एक मोठा फटका. एकेरी धावसंख्या स्ट्राइक आपल्या जवळ ठेवली जाईल. क्रिकेट जसं चेंडू आणि फळीचा खेळ आहे तसा चेंडू हा आणि क्रिकेटचा खेळ हा डोक्याने देखील खेळला जातो. धावपटलावर धावा लागल्या 23. लॉस ऑफ 3 विकेट. रिमेनिंग 12 बॉल्स इन दिस मॅच विच इज द 2 टीम्स. 4 over match, 2 over is completed on board runs. 23 loss of 3 wickets, 12 balls and require run 17. 12 balls, 17 runs require. गोलंदाजी बारकोर गोलंदाज सूरज नबाले सरसेनापती आणि दुसरीकडे वश्या 11चा सरसेनापती गीतेश जोशी. 2 कर्णधारामधलं युद्ध. ह्या षटकामध्ये मॅच टर्न होईल. कुठल्या दिशेने यू टर्न घेतोय, कुठला संघ विजयाच्या समीप येतोय. 11 चेंडूंचा खेळ बाकी. 16 धावसंख्येची आवश्यकता. स्वतः सरसेनापती गोलंदाजी मार्कवर सूरज नबाले. नॉन स्ट्राइकला गीतेश जोशी सरसेनापती आणि स्ट्राइक एंडला प्रणय पाटील.
स्लोवर चेंडू धुल्लाय हा फटका, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन हा येतो आहे प्रणय पाटील याच्या बॅट मधून विजयाच्या समीप नेणारा तडाखा. 10 धावसंख्येची गरज इथून 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची जे समीकरण होतं धावा आणि चेंडूंमध्ये अंतर होतं ते अधिकच होतं ते कमी केलं गेलं. पुन्हा एकदा मोठा पुल करण्याचा प्रयत्न केला, चेंडू ध्येयष्टीवर आदळला आणि त्यानंतर फर्स्ट गलीमध्ये इथे चेंडू अडवला गेला. लेग बायच्या माध्यमातून इशारा आलाय सज्जनजी नवाले लेजंड खेळाडू या विंधनेचे आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज. सरसेनापती गीते जोशी मैदानावर. या वेळेला मात्र लॉफ्टेड लॅप स्वीप असा केला जातोय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला भेदून येतोय गीतेश जोशी याच्या बॅट मधून विजयाच्या समीप नेणारा वशा 11 संघाला चौकार. 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी दिमाखात हा विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मैदानात उतरलेला संघ विजयाच्या समीप येतोय. 5 धावसंख्येची गरज आहे इथून जिंकण्यासाठी. मोठा फटका इथे मात्र महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये फिनिश केलाय सामना. वशा 11 चा कर्णधार इथे गीतेश जोशी मॅच जिंकली, मन जिंकली, प्रेक्षकांची देखील, त्यांच्या पाठीराख्यांची देखील, संघनायकाची देखील आणि अर्थातच संघ मालकाची देखील. अप्रतिम केली. कौतुक करावं तेवढं कमी. गीतेश जोशी आक्रमक खेळ करतोय. आजच्या दिवसामध्ये मैदान गाजवलंय, मैदान मारलंय या खेळाडूला गीतेश जोशी. चला पुढची मॅच टॉस झालेला आहे. आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण अंमलबजावणी करा. चला लवकर चला झटपट घ्या कारण आज फायनलचा मेगा फायनलचा दिवस आहे. आपल्याला अजून सामने बरेच खेळवायचे आहेत. मैदानाचा ताबा काय नाणेफेकीचा कौल झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच साठी गीतेश जोशी आपण यायचं आहे. कमालीची कामगिरी केली. तब्बल 1 विकेट मिळवली आणि वैयक्तिक 28 धावा केल्यात. 8 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची रणधुमाली खेळली गेली. गीतेश जोशी. काशीनाथजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. काशीनाथजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. शंकरजी ठाकूर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. किसनजी नवाले साहेबांना देखील आवर्जून आमची आग्रहाची विनंती आपण यायचं आहे. जनार्दनजी पाटील दादांना देखील विनंती असेल आपण देखील या. सुधीरजी ठाकूर साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. रामाजी पाटील मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. इथे गीतेश जोशी आक्रमक खेळी, अद्याप तेच खेळी आणि ते सातत्य त्यांच्या फलंदाजीमध्ये आपण पाहतोय. 4 ते 5 वर्षापूर्वी आम्ही प्रेक्षक म्हणून त्यांचा खेळ पाहिलाय आमच्या विभागामध्ये. ते